खरीपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीनं शेतकरी चिंतेत आलेत। रासायनिक खतांच्या बॅगमागे 225 ते 375 रुपयांची वाढ झाली आहे। उत्पादन खर्च वाढल्यानं शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी केली जाते। खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। जागतिक बाजारात कच्चा माल महागल्यानं तसेच भौगोलिक राजकीय तणावामुळे खत कंपन्यांनी दरवाढ लागू केली आहे। सध्या सरकारने खताच्या गोणीला 200 ते 300 रुपये वाढ केलेली आहे आणि शेतीमालाच्या भावात वाढ झालेली नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। शेती करणं पुरत नाही। ट्रॅक्टर नांगरणी करायची म्हणलं तर 2000 रुपये एकर भाव चाललेला आहे का आणि शेतीमालाला भाव नाही तरी शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्याविषयी विचार करायला पाहिजे। खताच्या किमती कमी करायला पाहिजे। दरवर्षी सरकार खताच्या किमतीत वाढ करते। आज बघताय आपण की महाराष्ट्रामध्ये भरपूर बिकट अशी परिस्थिती आहे। सरकारने खताचे भाव वाढवलेले आहे, त्याच्यानंतर टंचाई केलेली विशेष म्हणजे, आणि खत दरवाढ आहे शेतकऱ्यांसाठी मेटाकुटीला शेतकरी आलेला आहे। शेतकरी आज कसं जीवन जगतोय शेतकऱ्यांना माहित आहे। मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्यासाठी जे खताची टंचाई केलेली आहे सरकारने यामध्ये म्हणजे 200-300 रुपये जे भाव वाढले की ती मुळात कमी करावी आणि जी टंचाईग्रस्त परिस्थिती उभा केली याच्यामध्ये सरकारने उपाययोजना केली पाहिजे। सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतीच्या मालाला भाव नाही आणि त्यात आता खताची वाढ झालेली आहे। 400 रुपये गोणी माग वाढ आणि आज पेट्रोल आणि डिझेल पण वाढलंय। त्या वाढीमुळे आणखीन भाडे वाढवी म्हणजे खत घरी न्यायला पण पैसे लागणार आहे। या सगळ्या गोष्टींनी शेतकऱ्याला अत्यंत त्रास होतो या गोष्टीचा आणि सरकार आडमुठे धोरण असे कोणती अंमलबजावणी करायला नाही पाहिजे। याच्यासाठी सबसिडी वाढवून शेतकऱ्यांना 1500 रुपयाला गोणी भेटायला पाहिजे खताची, अशी आमची मागणी आहे शेतकऱ्याची। सध्या शेतकऱ्याच्या खरीपाचे दिवस तोंडावरती आलेले आणि त्यामुळे शेतकरी हा खरीपाच्या मशागतीला लागलेला आहे। मात्र आता खरीपाच्या शेतीसाठी लागणारं खत जे आहे त्याचे दर जे आहे ते आता झपाट्याने वाढले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रत्येक गोणी मागे 200 ते 300 रुपयाने जे आहे ते रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। त्याचबरोबर बी बियाण्यामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून या खताच्या किमतीमध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्गाला याचा सर्वाधिक फटका जो आहे तो बसल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकारने या खतावरील किमती कमी कराव्यात अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत असल्याचा पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।